11मध्ये जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेता त्याला प्रत्येकाला स्वप्न पडतात. IIT, NIT, IIIT, फार मोठी स्वप्न सगळ्यांना पडतात. आता ते स्वप्न बघणं वाईट आहे का? आता बिलकुल नाही. निश्चित मोठं स्वप्न बघितलं पाहिजे, पण त्याच्यासाठी प्रयत्न पण तेवढंच करायला पाहिजे. आपलं काय होतंय, नवीन नवीन जेव्हा आपण कॉलेजला जातो, क्लासला जातो, त्याला सुरुवातीला आपल्यामध्ये खूप उत्साह असतो आणि नंतर मग हळूहळू तो कमी होतो. म्हणून मग आपल्याला आवश्यक काय तर प्रयत्नामध्ये सातत्य पाहिजे, तर यश मिळतं. सुरुवातीला तुम्ही खूप अभ्यास केला, नंतर कमी झालं, आणि नुसतं सातत्य असून चालत नाही, रेग्युलरिटी लागते. म्हणजे तुम्ही 4-8 दिवस, महिनाभर क्लास केला, पुन्हा बुडवला, परत डिस्कंटिन्यू केला, तर मग लिंक नाही राहत. मॅथमध्ये कसं आहे, प्रत्येक टॉपिक कनेक्टेड आहे. तुमचा एक चॅप्टर वीक राहिला तर त्याचा परिणाम दुसऱ्यावर होतो, कारण ते त्याच्यावर डिपेंड दुसरा असतो. त्याच्यामुळं रेग्युलॅरिटी तितकीच महत्त्वाची आहे क्लाससाठी, आणि प्रयत्नामध्ये सातत्य. ठीक आहे, तुम्ही कमी करा आणि नेहमी आपला प्रयत्न कसे असले पाहिजेत, तर बॉटमपासून टॉपपर्यंत. म्हणजे समजा तुम्हाला 20 किलोचं वजन उचलायचं आहे, तर प्रॅक्टिस 10 किलोपासून केली पाहिजे. त्याच्यानंतर मग 15 किलो, परत 20 किलो, असं करत करत हळूहळू वाढवलं पाहिजे. एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, छोटंसं एक्झाम्पल. तसंच आहे, सुरुवात ही छोट्यापासून केली पाहिजे. IIT, JEE ही 4थी स्टेप आहे, 4th. पहिली नाही. पहिली स्टेप काय तर स्टेट बोर्ड, सब्जेक्टिव्ह, फर्स्ट स्टेप, किंवा NCERT. पहिली स्टेप आहे स्टेट बोर्ड किंवा NCERT, म्हणजे आपला अकॅडमिक सिलेबस, ही फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप आहे CET, जी त्याच्यामध्ये A आणि B लेवलचे क्वेश्चन विचारले जातात. थर्ड स्टेप आहे JEE मेन्स, आणि फोर्थ आहे JEE ॲडव्हान्स. तुम्ही पहिले 3 स्टेप सोडून देऊन डायरेक्ट JEE ॲडव्हान्सचा अभ्यास केला तर चालेल, पण प्रॉब्लेम काय होईल, तुम्हाला प्रॉपर अंडरस्टँडिंगच होणार नाही. म्हणजे समजा ABCD अशा 4 लेवल आहेत, तुम्ही A आणि B न करता डायरेक्ट C आणि D करायला चालू केलं, तर तुम्हाला अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम येईल. नाही समजलं तर मग काय होईल, तुमचा इंटरेस्ट डेव्हलप होणार नाही. इंटरेस्ट डेव्हलप नाही झाला तर तुम्ही अभ्यास करणार नाही. अभ्यास नाही केला तर तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. म्हणून सुरुवात ही कधी पण छोट्यापासून करायची. म्हणजे समजा एक्झाममध्ये 1 मार्कचा एक क्वेश्चन आहे, 2 मार्कचा एक आहे, 3 मार्कचा आणि 4 मार्कचा. तर अगोदर 1 मार्कच्या क्वेश्चनची तयारी करायची, नंतर 2, नंतर 3 आणि 4. का डायरेक्ट 4चं केलं तर ते स्टँडर्ड असतो, तेवढी आपली लेवल तयार झालेली नसते. मग 1, 2, 3चे जर क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले तर तुमचा बेस तयार होतो, आणि मग 4चं क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायला अवघड जात नाही. म्हणून आपली सिस्टीम ही अशी आहे की आपण बॉटमपासून टॉपपर्यंत जातो. म्हणजे कन्सेप्ट पहिल्यांदा क्लिअर करणे,